नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दोन खूप गंभीर गोष्टी आहेत आणि अशा आहेत की म्हणजे अशा खूप आहेत, पण या दोन आता अगदी लेटेस्ट आहेत की या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद भूषवणारे देवेंद्र फडणवीस यांना अजिबात शोभा देत नाही. अजिबात शोभा देत नाही. आपल्याला सर्वांना त्यातली पहिली घटना काय ही सांगतो आणि दुसरी काय घडणार आहे ही सांगतो. पहिली गोष्ट ही आहे, पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे, त्याच्यावरती मी 2-3 भाग पण व्हिडिओ यापूर्वी केले होते, की औरंगाबाद मधल्या एका मिसिंग बाईला पाहण्यासाठी शोधण्यासाठी म्हणून औरंगाबादचे पोलीस त्या महिलेच्या सासऱ्याला, ज्याचा जो PSI होता, रिटायर्ड आहे, सखाराम सानप, त्या सखाराम सानपला सोबत घेऊन ते औरंगाबादहून पुण्यामध्ये येतात. त्यांनी न्यायालयाच्या परवानगी शिवाय त्या विवाहित प्रौढ स्त्रीचा फोन टॅप केलेला असतो. तो फोन टॅप केल्यानंतर ते डायरेक्ट पहिल्यांदा ते लोकेशन जिथं आहे त्या लोकेशनवर जातात. तिथं कुठलंही सर्च वॉरंट नसताना त्या घरामध्ये घुसतात. त्या घरामध्ये घुसल्यानंतर तिथं असलेल्या मुली ज्या मागासवर्गीय समाजाच्या आहेत, त्या तीनही मुलींचा अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये त्यांच्याशी बोलतात, त्यांचा अपमान करतात. तिथे त्यांच्या अंगवस्त्रांसह सगळ्या गोष्टींची झडती घेतली जाते. त्यानंतर तिथून ते निघून जातात. तिथं नाही दिसल्यानंतर मग ते कोथरूड पोलिसांकडे जातात. कोथरूड पोलीस पुन्हा त्यांच्या सोबत जातात. पुन्हा कुठलंही न्यायालयाची परवानगी त्यांनी औरंगाबादहून आणलेली नसते, त्यांच्या सोबत ते कोथरूडचे पोलीस जातात. आणखीन एक गुन्हा करतात. बेकायदेशीररित्या तिथं गेल्यानंतर, त्यांच्याकडे गेल्यानंतर पुन्हा हे सगळे जण, औरंगाबादचे पोलीस, कोल्हापूरचे पोलीस, ते सासरे, आणखीन एक कोणतरी चेक्सचा शर्ट घातलेला माणूस, असे सगळे पुन्हा त्या मुलींच्या खोलीत जातात. तिथून त्यांना पकडून कुठल्याही प्रकारचं अरेस्ट वॉरंट सोबत न नेता त्यांना जबरदस्ती पोलीस स्टेशनला घेऊन जातात. घेऊन गेल्यानंतर त्यांना एका अशा खोलीत ठेवतात जिथं CCTVच नाहीये. कायदा, न्यायालयाने असं सांगितलंय की पोलीस स्टेशन मधलं व्हिडिओ रेकॉर्डिंग, CCTV फुटेज हे असायलाच हवं, पण मुद्दाम अशा ठिकाणी नेलं जातं जिथं CCTV नाही. त्या ठिकाणी त्यानंतर त्या मुलींनी त्याच्याबद्दल आरोप केलेले की त्या मुलींनी तक्रारच खरं तर दाखल करत होत्या की त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, त्यांना हीन वागवण्यात आलं, त्यांचा मानभंग होईल, त्यांचा अपमान होईल अशा पद्धतीने त्यांच्याशी वागणूक देण्यात आली. त्यांचा शारीरिक छळ करण्यात आला, त्यांना मारहाण करण्यात आली, त्यांना सेक्शुअली अब्यूज करण्यात आलं. ते काय केलं वगैरे त्या एका मुलीनी तक्रारीमध्ये लिहिलं. हे सगळं केल्यानंतर जेव्हा त्यांना ती औरंगाबादहून आलेली विवाहिता कुठे आहे हे कळतं, त्यावेळेला कित्येक तास पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवल्यानंतर त्या 2 जणींना तिथून सोडलं दिलं जातं. तिसरी जिल्हा जे यांनी सकाळी 11 वाजता तिच्या शाळेतून पकडलेलं असतं, सगळ्या स्टाफ समोर घेऊन गेलेले असतात, तिला सोबत घेऊन जातात आणि तिलाही रात्री 11-11:30 वाजेपर्यंत फिरवतात आणि रस्त्यावरती सोडून देतात. आता तुला जायचं तसं तू जा, असं म्हणून तिला सांगितलं जातं. हे सगळं झाल्यानंतर मध्यरात्री पुन्हा या 3 मुली आणखीन काही सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर, श्वेता पाटील बरोबर वगैरे त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला जातात अॅट्रॉसिटीची. ती नोंदवून घेतली जात नाही. तिथे दुसऱ्या दिवशी त्या पुन्हा जातात. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी 3 तारखेला या सगळ्या जणी, म्हणजे श्वेता पाटील, त्या 3 पीडित मुली, त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर एक ऍडव्होकेट परिक्रमा असतात त्या, आणि काही त्यांच्या बरोबरचे सामाजिक कार्यकर्ते, असे सगळे मिळून पोलीस कमिशनरच्या ऑफिसला जातात. आता पोलीस कमिशनरची ऑफिसची बिल्डिंग ही अजिबात कोणाचीही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, ते सरकारी कार्यालय आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयामध्ये या देशाच्या नागरिकाला जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्या ठिकाणी त्या गेलेल्या असतात ही FIR नोंदवायला, अॅट्रॉसिटीची FIR नोंदवावी यासाठी म्हणून त्या तिथं गेलेल्या असतात. त्यांना तिथं प्रवेश दिला जात नाही. हा सगळा प्रकार घडला. त्या रात्री 3:30 वाजेपर्यंत तिथं मग रोहित पवार गेले, त्याच्यानंतर सुजात आंबेडकर गेले, त्यांच्या मातोश्री पण त्यांच्यासोबत होत्या, अंजली मायदेव, या सगळ्यांसोबत रात्री 3:30 पर्यंत असताना काँग्रेस पक्षाचे ऍडव्होकेट, सरचिटणीस प्रदेशचे भाऊसाहेब आजबे तिथं होते.
हे सगळेजण होते, वंचितचे पदाधिकारी तिथे होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तिथे होते. हे सगळेजण तिथं असताना सतत दिवसभर लाईव्ह टेलिकास्ट फेसबुकवरून आणि इकडून तिकडून या मुली करत होत्या. हे सगळ्यांनी बघितलंय. हे सगळं झाल्यानंतर या तक्रार देण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्ता असलेल्या लोकांवरच पोलिसांनी FIR नोंदवलाय. त्यांनाच गुन्हेगार केलंय. म्हणजे रात्री 3:30ला लिहून दिलं की अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला जाणार नाही. हे आणखीन एक बेकायदेशीर कृत्य केलंय. अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये हे म्हटलेलं आहे की पहिले गुन्हा नोंदवून घ्यायचा मग तपास करायचा. यांनी लिहून दिलंय की आम्ही आधी तपास केला, चौकशी केली आणि म्हणून गुन्हा नोंदवता येणार नाही. पूर्णपणे बेकायदेशीर. त्यानंतर खोट्या स्टोरी प्लांट करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरही मी एक व्हिडिओ केलेला होता. आणि आता ही FIR त्यांच्यावर नोंदवली आहे. बघा तुम्ही, मुद्दाम मी स्क्रीनवरती शेजारी इथं दाखवतोय. ही 7 कलमं लावली. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 37(1), पुन्हा पोलीस अधिनियम 37(3), मग भारतीय न्यायसंहिता BNS 189(2), नंतर 190, 221, 223, 324. सरकारी कामकाजात अडथळा आणला, हा गुन्हा त्यांच्यावरती नोंदवलाय. तो याच्यामध्ये तक्रारदार एक पोलीस उपनिरीक्षक महिलाच आहे, बंड गार्डन पोलीस स्टेशनच्या. त्यानंतर आरोपींची नावं म्हणजे वरती लिहिलंय अॅक्युज्ड आरोपी. 1 नंबर सागर अल्लाट. आता त्याच्या आधी ही जी FIR नोंदवली आहे, या FIR नोंदवल्याच्या पहिल्या पानाला त्या पोलीस उपनिरीक्षक ज्या आहेत त्यांच्या वडिलांचं, पतीचं नाव नाही. त्याच्यानंतर त्यांचं जन्म वर्ष लिहिलेलं आहे, तारीख नाही. त्यांची UID क्रमांक काय दिलेला नाही, पासपोर्ट नंबर काय दिलेला नाही. त्याच्यानंतर त्यांची कोणती ID याच्यात वापरली आहे, राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, UID, ड्रायव्हिंग लायसन्स काहीच नाही. ऑक्युपेशन काय दिलेलं नाही. ऍड्रेस काय तो सांगितलाय फक्त बंड गार्डन पोलीस स्टेशन. त्याच्यानंतर आरोपी क्रमांक 1 2 नंबर पानावर बघा, सागर अल्लाट, स्वप्नील वाघमारे, दत्ता शेंडगे, 4 ऍडव्होकेट परिक्रमा खोत, श्वेता पाटील, नितीन पाटील, ऋषिकेश भोलाणे आणि ऍडव्होकेट रेखा चौरे. म्हणजे 2 वकील आहेत याच्यात, परिक्रमा आणि रेखा चौरे या 2 वकील आहेत. असे 8 आरोपी. त्याच्यानंतर ते सगळं वर्णन, आता मी अख्खी FIR नाही वाचत, पण मी काय हसू, रडू, किव करू का काय करू अशा FIR कडे पाहून, की या तिथं आल्या आणि त्या आल्यानंतर आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, आत गेल्याशिवाय राहणार नाही, चला रे आतमध्ये, असं म्हणून आरडाओरड करू लागल्या. या सगळ्याचं व्हिडिओ लाईव्ह टेलिकास्ट झालेला आहे फेसबुकवर. आणि हे सर्व व्हिडिओ हा ऍडमिसेबल एव्हिडन्स आहे भारतीय कायद्याप्रमाणे. मग त्यांना आंदोलन करायचंय का, ही सगळी चर्चा फेसबुकवरती झालेली आहे. त्यांनी सांगितलं आम्ही आंदोलन करायला आलेलो नाही, आम्ही गुन्हा नोंदवायला इथं आलेलो आहे, आम्ही वाट बघतोय पोलीस कमिशनरची, हे त्या मुली सांगतायत. पण आंदोलन वगैरे असं सगळं. त्याच्यानंतर म्हणजे इतकं गंभीर प्रकार आहे की कार्यालयात बंद दरवाजा, पोलीस आयुक्त कार्यालयात जबरदस्ती उघडून प्रवेश करून इतरांना उत्तेजित करून पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर याच्या सुरक्षिततेला धोका आणि संकट उत्पन्न निर्माण केलं. यांनी दंगाभिमुख परिस्थिती निर्माण केली. म्हणजे या किती जणी होत्या, हे सकाळपासून सुरू झालं तेव्हा हे 6-7 जण तिथं बसलेले होते. आणि पोलीस किती असतील पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये, आणि या 6-7 जणांनी तिथं दंगाभिमुख परिस्थिती निर्माण केली. त्याच्यानंतर प्रक्षोभक वक्तव्य केली. नंतर आम्ही बाहेर बसायचं का, मग सागर अल्लाट म्हटले काय मालकाने मालकासारखं राहायचं, नोकरासारखं राहायचं नाही वगैरे वगैरे. पुन्हा श्वेता पाटील काही ऐकून न घेत होत्या, हे सगळं आरडाओरड केली वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर आंदोलनकर्त्यांमधील श्वेता पाटील यांना रंजन कुमार शर्मा यांनी एक पत्र दिलं. ते पत्र पण आहे.
आणि ते पत्र आता रंजन कुमार शर्मा यांनी ते पत्र श्वेता पाटीलला दिलं. श्वेता पाटीलनी ते घेतलं, श्वेता पाटीलनी घेऊन ते फाडलं. हे सगळं त्या लाईव्ह टेलिकास्टमध्ये झालंय. त्याला यांनी असं म्हटलंय की शासकीय मालमत्ता असलेलं हे पत्र स्वतः जवळ घेऊन फाडलं. अहो, तुम्ही त्यांना द्यायला ते पत्र आणलं होतं ना, ते ज्यांच्या नावाने लिहिलं त्यांच्या मालकीचं झालं, ते शासकीय मालमत्ता नाही. ते ज्या वेळेला श्वेता पाटील यांच्या हातात आलं त्यावेळेला ती शासकीय मालमत्ता राहिली नाही. पण इतका निर्बुद्धपणा हे सगळं करताना, आणि मग हे असं सगळं करून या सगळ्यांवरती गुन्हा नोंदवलाय. आणि हे महाराष्ट्रात होत आहे. म्हणजे औरंगाबादहून फोन टॅप केला, इथपासून बेकायदेशीर प्रकार सुरू झाला. तो डायरेक्ट पुण्यामध्ये येऊन या मुलींना लिहून देणं, पीडित मुलींना, की आम्ही अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवून घेणार नाही, असं लेखी लिहून देण्यापर्यंत अनंत बेकायदेशीर कामं केली या पोलिसांनीच. आणि तो गुन्हा नोंदवून घ्यावा म्हणून आग्रह करणाऱ्या या कार्यकर्त्यांवरती पोलीस शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवतात. बरं, मग अहो, त्या ठिकाणी रोहित पवार पण होते, त्या ठिकाणी सुजात आंबेडकर होते, त्या ठिकाणी वंचितचे शेकडो कार्यकर्ते होते. त्याच्यानंतर रात्री उशिरा त्यानंतर ऍडव्होकेट भाऊसाहेब आजबे होते, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. हे सगळेजण तिथं होते. यांच्यापैकी एकावर एकाने गुन्हा नोंदवला. आणि एकदा तरी श्वेता पाटील आरडाओरड करताना दिसतेय का? ती रडली, ती झटली, तिने तिथं तक्रार नोंदवून घ्यावा यासाठी आग्रह धरला, पण ती भांडली. न्यायासाठी भांडणं हा शासकीय कामकाजात अडथळा झालाय. शासनाचं काम असायला हवं न्याय देणं, न्याय नाकारणं हे कधीपासून शासनाचं काम झालं? फडणवीस न्यायाचा आग्रह धरला. न्यायाचा आग्रह धरणं याला शासकीय कामकाजात अडथळा हे कधी म्हटलं गेलं भारतीय न्याय संहितेत? फडणवीस, तुमचं उत्तरदायित्व आहे महाराष्ट्राला, हे सांगावंच लागेल की हा काय प्रकार होतोय. न्याय मागणाऱ्यांवर गुन्हा. म्हणजे मी मागे जे म्हटलं होतं ते खरं आहे की काय? आता 3-4 दिवसापूर्वी पण तो एक व्हिडिओ आला. तो कोण कुलकर्णी नावाचा पोलीस अधिकारी उडी मारून एका आंदोलन करणाऱ्याच्या ढुंगणावर लाथ मारतोय पाठीमागून. त्या आंदोलनकर्त्याची मुलगी त्याच्या सोबत बाजूला चालली आहे. काय वाटलं असेल त्या लेकराला? आपले वडील काहीतरी रास्त विषयासाठी, न्याय मागण्यासाठी आंदोलन करतायत आणि त्यांच्या पाठीमागं लाथ मारली जाते, उडी मारून पोलीस अधिकारी मारतो कुलकर्णी नावाचा. याचा अर्थ काय आहे? या देशामध्ये आता मनुवादानी संविधानावरती लाथ मारली आहे का पाठीमागून? हा त्याचा अर्थ आहे का? हा त्याचा जर अर्थ असेल तर याद राखा, संविधान मानणारे करोडो लोक उलटून फिरतील. अशा पाठीवर लाथाने घेणार यापुढे. याचा अर्थ लक्षात घ्या. तुम्ही जे कृत्य केलेलं आहे, पाठीवर लाथ मारणं आणि न्याय मागणाऱ्यांवरतीच गुन्हेगार म्हणून आरोप करणं, त्यांच्या विरोधात FIR दाखल करणं, न्याय मागणाऱ्यांवर अन्याय करणं, हे सरकारचं काम आहे का? की न्याय मागणं हे त्या कामकाजात अडथळा बनायला लागलं? लाज वाटली पाहिजे या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला. खरोखर लाज वाटली पाहिजे. काय झालं ते परभणीत पोलिसांच्या अत्याचाराने? म्हणजे तुम्ही कॅमेऱ्यासमोर उघड्यावरती असं आंदोलनकर्त्यांच्या ढुंगणावर लाथा मारता, पोलीस स्टेशनमध्ये चौकीत नेऊन काय काय करत असाल हे समजतंय आता. त्या संतोष देशमुखचे खुनी अजूनही सापडत नाहीये तुम्हाला. कुठल्या दिशेने महाराष्ट्र नेणार आहात?
हा साने गुरुजींचा महाराष्ट्र आहे, हा विनोबा भावेंचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचाही महाराष्ट्र आहे. हा अहिंसा मानतो, तो शिवाजी महाराजांसारखा पराक्रमही दाखवायला उभा राहील. हे याद राखा. ही असली हुकुमशाही, जुलुमशाही अजिबात महाराष्ट्रात चालणार नाही. हा एक भाग न्याय मागणाऱ्यांवरती अशा प्रकार. आणि दुसऱ्या बाजूला ही जाहिरात बघा. ही जाहिरात बघा. ही कालच्या लोकमतमध्ये छापून आलेली जाहिरात आहे. काहीतरी लंडनमध्ये लोकमत तर्फे एक काहीतरी ग्लोबल इव्हेंट करणार आहेत म्हणे. आणि तिथं देवेंद्र फडणवीस आणि गडकरी, पियुष गोयल हे सगळे मंत्री, शिवाय खालती महाराष्ट्रातले मंत्री. आणि निमंत्रक कोण आहेत? विजय दर्डा. जरा गुगल करा बरं, विजय दर्डा आणि कोल घोटाळा. गुगल करा, बघा काय सापडतं. कोल घोटाळ्यामध्ये आरोपी असलेले, शिक्षा झालेले, जामिनावर असलेले, म्हणजे गुन्हेगार असलेले, आता फडणवीसांचा सत्कार करणार. काय काय म्हणजे आता फडणवीस यांच्याकडून सत्कार करून घेणार आहेत, बरोबर गडकरी, पियुष गोयल हे लोक पण. ही पार्श्वभूमी न पाहता होते ते काँग्रेसचे खासदार राज्यसभेमध्ये. काय 17-18 वर्ष खासदार होते, जास्त असतील कदाचित. त्यांचे धाकटे भाऊ आमदार होते, मंत्री होते. लोकमतचा वृत्तसमूह चालवतात. खूप मोठा पेपर आहे तो. किती मोठा पेपर आहे हे अनंतराव भालेराव किंवा आता निशिकांत भालेराव हे जे नामांकित पत्रकार आहेत, अनंतराव आता नाही आहेत पण त्यांचे चिरंजीव असलेले आणि मराठवाडा नावाचं वर्तमानपत्र औरंगाबादला चालवणारे, हे सांगतील की लोकमत किती मोठा आहे. आणि हे आता ज्यांच्यावरती कोल घोटाळ्याचे आरोप झाले, ज्यावरून आधीचं सरकार पाडलं भाजपवाल्यांनी, त्या गुन्ह्यामध्ये जे जामिनावर आहेत आता, त्यांच्याकडून सत्कार घेणार आहेत. बरं हे जाऊ द्या, याच्या खालती ते काय रत्न बित्न म्हटलंय, सखी बिखी, त्यातल्यांच्या काय बॅकग्राऊंड आहेत बघा. कोण आर्म्स ऍक्ट मध्ये तुरुंगात राहून आलेलं आहे त्यांच्यातलं, खालच्यातलं, हे जरा बघा. ते संघाने आता साधन, शुचिता वगैरे सगळं तिलांजली देऊन टाकलेली आहे बहुतेक, अंतिम संस्कार करून 2014 पासून. आता काही साधन, शुचिता वगैरे राहिलेलं नाही. एकीकडे न्याय मागणाऱ्यांवरती गुन्हे नोंदवायचे, न्याय मागणाऱ्यांच्या डुमणावर लाथा मारायच्या, न्यायासाठी आंदोलन करत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस कस्टडीत मारायचं, त्याचा खून करायचा, त्याच्याबद्दलची FIR नोंदवा, हे सुप्रीम कोर्टाला सांगावं लागतं. ही अवस्था आलेली आहे महाराष्ट्राची. मुख्यमंत्री महोदय, हे शोभत नाही, हे अत्यंत अशोभनीय आहे. याचा काही असेल थोडा जरी त्या साधन सूचितामधला स जरी तुमच्या डोक्यात असेल, त्या संघाचा स जरी तुमच्या डोक्यात असेल, तर थोडासा विचार करा. किती खालच्या घाणेरड्या पातळीवरती या महाराष्ट्रातली व्यवस्था नेऊन ठेवलेली आहे. आणि आता माझं आवाहन हे आहे की हे जे 8 आरोपी केलेले आहेत पुण्यातल्या घटनेत, श्वेता पाटील आणि परिक्रमा खोत वगैरे यांच्या सगट, या 8ही जणांसाठी या महाराष्ट्रामधून 800 वकील उभे राहिले पाहिजेत. यांची बाजू मांडण्यासाठी 800 जण उभे राहिले पाहिजेत, 100% राहिले पाहिजेत. माझं आवाहन आहे महाराष्ट्रातल्या संविधान मानणाऱ्या सर्व वकिलांना की या सामाजिक कार्यकर्त्या, या न्याय मागणाऱ्या मुलींच्या मागं आणि त्या पीडित मुलींच्या पाठीमागे महाराष्ट्रातल्या किमान 800 वकिलांनी उभं राहावं, किमान. मग बघू गंमत, या अशा FIR कशा दाखल होतात याबद्दल. अत्यंत लाजिरवाण्या अवस्थेला सगळं प्रकरण आलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय याच्याबद्दल, या अवस्थेबद्दल, कायदा सुव्यवस्थेच्या? हे तुमचं मत तुम्ही नक्की इथं लिहा. तुम्हाला माहित असलेल्या वकिलांना तुम्ही आवाहन करा
त्यांना हा व्हिडिओ द्या आणि त्यांना बघायला सांगा आणि त्यांना माझी कळकळीची विनंती सांगा की बघा आणि संविधानाबद्दलची आस्था जर का आपल्या मनामध्ये जिवंत असेल, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या आपल्या आदर्शांबद्दल जर आपल्याला काहीतरी वाटत असेल तर या सगळ्यांच्या समर्थनासाठी आणि न्यायाच्या आणि सत्याच्या समर्थनासाठी म्हणून पुढाकार घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त दर्शकांनी याला लाईक करा आणि लोकांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागात इतकंच.